महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले। या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून ही घटना अत्यंत दुःखद आणि धक्कादायक मानली जात आहे। या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी कामोठे मंडळ यांच्या वतीने रविवारी कामोठे पोलीस चौक येथे भावपूर्ण शोकसभेचे आयोजन करण्यात आले। या शोकसभेला भाजपचे नगरसेवक, नगरसेविका, विविध पदाधिकारी, असंख्य कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित सर्वांनी एकत्र येत स्वर्गीय अजितदादांना श्रद्धांजली अर्पण केली। यावेळी त्यांच्या सार्वजनिक जीवनातील कार्य, नेतृत्व गुण, प्रशासनातील काटेकोरपणा आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी यांना उजाळा देण्यात आला। सदैव वेळेचे काटेकोर पालन करणारे अजितदादा आज वेळेआधीच आपल्यातून निघून गेले। ही बाब अत्यंत वेदनादायक आहे, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या। महाराष्ट्राच्या जडणघडणीत आणि राजकारणात अजितदादा पवार यांचे योगदान मोलाचे असून त्यांच्या आकस्मिक निधनाने राज्याने एक अनुभवी नेतृत्व गमावले आहे। महाराष्ट्रासाठी हा खऱ्या अर्थाने काळा दिवस असल्याची भावना शोकसभेत व्यक्त करण्यात आली। जनता पार्टी कामोठा मंडळ याच्या वतीनं भावपूर्वक मी श्रद्धांजली देतो। आज हवा दिसत नाही, पण ते आपण ऑक्सिजन म्हणून घेत असतो। तसेच दादांचे विचार होते की कधी जवळीकता कधी साधता नाही आली, पण आज त्यांचे विचार प्रत्येक जनमानसाच्या मनापर्यंत रुजलेले आहेत। म्हणून ही जेव्हा घटना घडली तेव्हा प्रत्येक माणसाच्या देहाला एक टाळ फुटला आणि अश्रू दाटून आले। राजकारणाच्या पलीकडचा माणूस म्हणजेच कामाचा माणूस दादा, अशा भावनेने आपण प्रत्येक माणूस त्यांना ओळखत होतो। आज राष्ट्रीय नेते होते, ते डेप्युटी सीएम होते, एक 6 वेळा 8 वेळा आमदार होते, 1 वेळा खासदार होते। अशा अनेक राजकीय पार्श्वभूमी असताना सुद्धा जमिनीवर राहून कामाला महत्त्व देणं ही एक प्रेरणादायी गुणवत्ता त्यांच्याकडे होती आणि तीच आपल्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला घेण्यासारखी होती। आज त्या दिवशी सुद्धा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या होत्या। मुंबईवरनं आपल्या बारामतीला निघाले होते आणि ही घटना घडली। म्हणजे सर्वसामान्यांसाठी अहोरात्र मेहनत करणारा नेता म्हणजेच दादा। आज कुठल्याही पक्षाचा नाही, कुठल्याही जाती धर्माचा विचार न करता पुण्याला असताना 6 वाजता उठून आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचं काम करणं। आज अनेक लोकांना टाळू फुटले, काही आमदार आहेत, काही खासदार आहेत, छोटी छोटी लोक मोठी होऊन गेली। म्हणजे नेता कसा पाहिजे, लोकनेता कसा पाहिजे, त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे दादा।